नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय इयत्ता 10वी गणित भाग 2 वरती। बघा मित्रांनो, ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे। तुमची 6माही परीक्षा चालू असेल तर त्यासाठी महत्त्वाची आहे, त्याचबरोबर तुमच्या शाळेतल्या पूर्व परीक्षेसाठी आणि त्याचबरोबर बोर्डाच्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाची। कारण या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, इयत्ता 10वीचं तिसरं प्रकरण वर्तुळ, या प्रकरणामध्ये जे काही महत्त्वाचे गुणधर्म आहेत, महत्त्वाचे सूत्र आहेत, या सगळ्या गोष्टींवरती आज आपल्याला चर्चा करायची आहे। त्यामुळे ही व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे। ओके, तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि मित्रांनो, आपला एक WhatsAppचा ग्रुप आहे, तो जर जॉईन नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी WhatsAppच्या ग्रुपची लिंक शेअर करतो, त्या लिंकवर क्लिक करून WhatsAppचा ग्रुप जॉईन करा। ठीक आहे, जाऊयात आता पुढे। तर बघा मित्रांनो, हे जे गुणधर्म बघतोय वर्तुळ या प्रकरणातले गुणधर्म खूप महत्त्वाचे असतात मित्रांनो, सूत्र खूप महत्त्वाचे असतात। कारण सूत्र जर पाठ नसतील ना मित्रांनो तर आपली अवस्था खूप वाईट होतील। कारण सूत्र पाठ नसेल, सूत्र जर आपल्याला माहिती नसतील, सूत्र गुणधर्म जर आपण नाही समजून घेतले तर पेपर लिहिताना आपल्याला अडचणी येतात, गणित सोडवताना आपल्याला अडचणी येतात, गणित सोडवायला आपल्याला जमत नाही। त्यामुळे फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत। तर आपण ही सगळी सूत्र आज आपण बघून घेणार आहोत, सगळे गुणधर्म आज आपण बघून घेणार आहोत। बघा, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला गुणधर्म जो आहे तो नेमका कुठला आहे, तर बघा इथे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय। पहिला गुणधर्म कुठला, तर त्रिज्या स्पर्शिका प्रमेय। बघा मित्रांनो, त्रिज्या स्पर्शिका प्रमेय गुणधर्म महत्त्वाचा आहे। ही जी आकृती आहे ती आपल्याला त्या प्रमेयाची आहे। म्हणजे एखादा वर्तुळ असेल, लक्षात घ्या, पहिली गोष्ट वर्तुळ आहे माझ्याकडे, तर या वर्तुळाला किती स्पर्शिका काढू शकतो, तर बघा वर्तुळावरचा जर एक बिंदू असेल समजा ठराविक, तर त्या एका बिंदूमधून मी एक स्पर्शिका काढू शकतो। असा एखादा प्रश्न सुद्धा येतो आपल्याला, वर्तुळाला एका बिंदूतून एक स्पर्शिका काढतो। स्पर्शिका म्हणजे काय, वर्तुळाला स्पर्श करून जाणारी स्पर्शिका, आणि एका बिंदूतून आपण एकच स्पर्शिका आपण काढू शकतो। आणि वर्तुळाला तशा किती स्पर्शिका काढता येतात, अनंत, कारण वर्तुळावरती अनंत बिंदू असतात, म्हणजे त्या प्रत्येक बिंदूमधून तुम्ही एक एक स्पर्शिका काढू शकताय। ओके, आता ही जी स्पर्शिका आहे बघा, आता या ठिकाणी ही एक स्पर्शिका आहे आणि हा ए हा स्पर्शबिंदू आहे आणि सी हा केंद्रबिंदू आहे। स्पर्शबिंदू आणि केंद्रबिंदू यांना जोडणारी जी काही त्रिज्या असते, त्रिज्या जी आहे ती या स्पर्शिकेला लंब असते। हा गुणधर्म आहे त्रिज्या स्पर्शिका लंबता प्रमेयाचा। यानुसार सी ए लंब ए बी आपल्याला असते, सी ए लंब ए बी, म्हणजे ही त्रिज्या जी आहे ती स्पर्शिकेला लंब असते। आणि त्यामुळे इथे तयार होणारा जो कोन आहे, कोन सी ए बी बरोबर किती मापाचा होतो, 90 मापाचा होतो। तर अशा प्रकारे हा गुणधर्म आहे। मग या गुणधर्मावर आधारित प्रश्न कसे विचारले जातात, तर बघा या ठिकाणी एखादं वर्तुळ देतील, वर्तुळाचा एक केंद्रबिंदू देतील, वर्तुळाला एक स्पर्शिका देतील, त्या स्पर्शिकेचं नाव देतील, काहीही देतील, ए बी देतील, इथं पी बिंदू देतील, इथं ओ देतील, ओ पी जोडतील आणि याला पण जोडतील, आणि या सगळ्यांना जोडल्यानंतर म्हणतील की बाबा ओपी 6 आहे, पीबी 8 आहे, तर ओबी काढा। मग ओबी कसं काढणार, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की इथं काटकोन त्रिकोण तयार झाला, इथं 90 मापाचा कोन झाला का, कारण स्पर्शिका आणि त्रिज्या प्रमेयानुसार इथं 90चा कोन तयार होतो। मग हा 90चा कोन तयार झाला म्हणजे हा काय झाला, एक काटकोन त्रिकोण तयार झाला। आणि मग काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार तुम्ही लिहिणार ओबीचा वर्ग बरोबर ओपीचा वर्ग अधिक पीबीचा वर्ग। तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता आणि नंतर तुम्ही ते गणित सोडवू शकता। पण या गणितापर्यंत पोहोचण्यासाठी, हा काटकोन त्रिकोण आहे की नाही हे ओळखण्यासाठी तुम्हाला हा गुणधर्म माहिती असणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे प्रत्येक प्रॉपर्टी, प्रत्येक गुणधर्म आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे। पुढचा बघा गुणधर्म काय, तर पुढचा गुणधर्म या ठिकाणी आपल्याला दिसतोय की स्पर्शिका खंडाचे प्रमेय। आता स्पर्शिका खंड कशाला म्हणतात, ही आकृती दिसते ती स्पर्शिका खंडाची आहे। तर बघा माझ्याकडे एक वर्तुळ आहे आणि वर्तुळाच्या बाहेर जर का एखादा बिंदू आहे ए, तर लक्षात घ्यायचं की वर्तुळाच्या बाहेरच्या बिंदूतून वर्तुळाला किती स्पर्शिका काढता येतात, तर वर्तुळाच्या बाहेरच्या बिंदूतून वर्तुळाला 2 स्पर्शिका काढू शकतो। बघा इथून एक अशी वर एक स्पर्शिका मी काढू शकतो आणि इथून एक अशी खाली एक स्पर्शिका। अशा प्रकारे वर्तुळाच्या बाहेरच्या बिंदूतून आपण वर्तुळाला 2 स्पर्शिका काढू शकतो। ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे। आणि या दोन स्पर्शिका काढल्यानंतर इथं समजा ए डी आहे आणि ही ए बी आहे, ए पासून डी पर्यंत, आता इथून ए पासून ही जशी पुढे जाते ती स्पर्शिका, पण ए पासून डी पर्यंतच्या अंतराला स्पर्शिका खंड म्हणतात। त्याचबरोबर ए पासून बी पर्यंतच्या अंतराला स्पर्शिका खंड म्हणतात। आणि हे दोन्ही स्पर्शिका खंड एकरूप असतात, हे लक्षात घ्यायचं। हे दोन्ही स्पर्शिका खंड म्हणजे ए डी बरोबर ए बी, दोन्ही स्पर्शिका खंड एकरूप असतात। ओके, आता इथं प्रश्न कसा विचारला जाईल, सांगितलं जाईल की बाबा ए डी बरोबर 5 सेंटीमीटर आहे
तर ए बी आपल्याला काढायला सांगितलं जाईल. अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर हा एक गुणधर्म आहे दुसरा. त्याच्यानंतर पुढे काय गुणधर्म आहे बाबा, पुढचा गुणधर्म बघा, अंतरस्पर्शी वर्तुळे आणि बाह्यस्पर्शी वर्तुळे. खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे आणि या कन्सेप्टवर आधारित प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला 101% विचारला जातो. आता उदाहरणार्थ बघा, प्रश्न काय विचारला जातो, ही दोन वर्तुळे बाह्यस्पर्शी, दिलेली दोन वर्तुळे बाह्यस्पर्शी आहेत. एका वर्तुळाची त्रिज्या 8 सेंटीमीटर आहे, दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या 3 सेंटीमीटर आहे. तर या दोन वर्तुळांच्या केंद्रबिंदू मधील अंतर, म्हणजे एकाची त्रिज्या R1 बरोबर बाबा 8 सेंटीमीटर आणि दुसऱ्याची त्रिज्या R2 बरोबर 3 सेंटीमीटर. आणि इथं प्रश्न काय विचारला जातो की यांच्या केंद्रबिंदू मधील अंतर, म्हणजे हे ए केंद्रबिंदू असलेलं वर्तुळ आहे आणि हे बी केंद्रबिंदू असलेलं वर्तुळ आहे. मग या दोघांमधलं अंतर, ए आणि बी मधलं अंतर किती असणार आहे बाबा, हे 8 आणि हे 3, 8 आणि 3 किती, 11. म्हणजे केंद्रबिंदूतील अंतर जर प्रश्न विचारला किंवा केंद्रातील अंतर इथं प्रश्न विचारला जातो, या दोन वर्तुळांच्या केंद्रातील अंतर काढा. तर ते अंतर R1 अधिक R2 आपण काढणार. R1 किती 8 आणि R2 किती 3, 8 आणि 3 11. हे का आलं, कारण वर्तुळे बाह्यस्पर्शी आहेत. मग लक्षात घ्यायचं, ज्यावेळेस दोन वर्तुळ बाह्यस्पर्शी असतील तर त्यांच्या केंद्रबिंदूतील अंतर म्हणजे त्यांच्या त्रिज्यांची बेरीज. बघा, बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर म्हणजे त्रिज्यांची बेरीज. आणि जर ही दोन वर्तुळ अंतरस्पर्शी असतील, अशा प्रकारे हे एका वर्तुळाचं केंद्र आणि हे समजा इथं दुसऱ्या वर्तुळाचा केंद्रबिंदू असेल, इथं ए आहे आणि इथं बी आहे. जर अंतरस्पर्शी असतील तर हे जे अंतर आहे ते काढताना काय करायचं, दोन त्रिज्यांची वजाबाकी. मग समजा एकाची त्रिज्या 8 आहे, दुसऱ्याची त्रिज्या 3 आहे, तर अंतर असणार यांच्या केंद्रबिंदू मधलं जे अंतर आहे ते R1 वजा R2 असं असणार. म्हणजे 8 वजा 3 बरोबर 5 सेमी, 5 किमी, किलोमीटर, जे काय दिले असेल एकक ते. म्हणजे लक्षात ठेवायचा गुणधर्म, जर दोन वर्तुळ बाह्यस्पर्शी असतील तर केंद्रातील अंतर हे त्रिज्यांच्या बेरजे इतकं असतं. दोन वर्तुळ जर अंतरस्पर्शी असतील तर केंद्रातील अंतर हे त्रिज्यांच्या वजाबाकी एवढं असतं, त्रिज्यांच्या फरका एवढं असतं. ही गोष्ट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता थोडंसं पुढे जाऊयात. पुढचा मुद्दा बघा, या ठिकाणी पुढे दिले, हे बघा, काही गोष्टी लक्षात घ्या. केंद्रीय कोन म्हणजे काय आणि त्याचबरोबर अंतर्लिखित कोनाचे प्रमेय बघायचं आणि वर्तुळाच्या कंसाच्या मापांची बेरीज. बघा, सगळे गुणधर्म एकत्र बघू. आता हे एक वर्तुळ आहे, या वर्तुळामध्ये हे O केंद्रबिंदू आहे. ओके, या वर्तुळाचा केंद्रबिंदू O आहे आणि त्याच्यानंतर इथे एक कंस काढला. आता हा जो कंस आहे याच्यामध्ये हा जो कोन आहे तो समजा 60 अंश मापाचा आहे. या कंसामध्ये हा जो कोन आहे 60 मापाचा आहे. इथं A आहे, इथं B आहे आणि या कंसाचं नाव आहे AXB. आता एक लक्षात घ्या, या ठिकाणी हा केंद्रीय कोन आहे, याला काय म्हणायचं, केंद्रीय कोन. आता ह्या केंद्रीय कोनाचे माप, बरं का, हा कुठला कोन आहे बाबा, केंद्रीय कोन आहे. आणि केंद्रीय कोनाचं माप म्हणजे AOB हे त्याने अंतर्लिखित केलेल्या कंसाच्या मापाच्या इतकं असतं, कंस AXB. म्हणजे या दोघांची माप कशी असणार, सारखी असणार. ही गोष्ट लक्षात ठेवायची. या ठिकाणी या कंसाचं माप सुद्धा 60 असणार आणि या कोनाचं माप सुद्धा 60 असणार. म्हणजे केंद्रीय कोनाचं माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापा एवढं असतं. आता समजा मी दुसरा एक बघा या ठिकाणी बघतो, हा कोन काढतो. आता हा कोन आणि हा कोन यांच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. बघा, एखादा म्हणा 19-20 19-20 19-20 वगैरे नाही, तर जमीन आसमानचा फरक आहे. समजा इथं किती माप आहे ते आपल्याला माहित नाही. समजा इथं आहे A, इथं आहे B आणि इथं आहे C आणि इथं आहे X. मग आता या कोनाचं माप काय बाबा, कोन ABC बरोबर, याला म्हणतात अंतर्लिखित कोन. ओके, इथं केंद्रीय कोन होता त्याचं माप बरोबर AXB एवढं, पण इथं आता या कोनाचं माप AXC याच्या एवढं नसणार आहे, तर त्याच्या निम्म असणार आहे. लक्षात घ्या, याला म्हणायचं अंतर्लिखित कोनाचा प्रमेय. माप कंस AXB हा गुणधर्म खूप महत्वाचा आहे. हे सूत्र माहिती पाहिजे. AXC इथं ABC बरोबर AXC व्यवस्थित लिहू आपण, AX आणि C. तर अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल. समजा याचं माप जर का 100 दिलं तर आपल्याकडे काय असणार बाबा, या कोनाचं माप किती झालं, 1/2 गुणिले 100. 1/2 गुणिले 100 किती बाबा, 50. मग या कोनाचं माप येणार 50. तर अशा प्रकारे हा गुणधर्म आपल्याला सांगता येऊ शकतो. ओके, आता बघा तिसरा एक गुणधर्म. आता हे दोन गुणधर्म खूप इम्पॉर्टंट आहेत, लक्षात घ्या, बऱ्याचदा आपल्याला यांचा उपयोग होतो. हे झालं अंतर्लिखित कोनाचं प्रमेय. त्यानुसार ABC या कोनाचं माप या कंसाच्या मापाच्या निम्म असतं, AXC या कंसाच्या मापाच्या निम्म असतं आणि केंद्रीय कोनाचं माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या एवढंच असतं. ठीक आहे, हे आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. आता जरा पुढे जाऊयात, थोडंसं हे जरा व्यवस्थित काहीतरी गडबड झाली. ठीक आहे,
आता पुढे बघा, आता वर्तुळाच्या कंसाच्या मापांची बेरीज. आता समजा मी अशा प्रकारे इथं बघा, इथं यांना तिघांना समजा मी जोडलं बघा. आता इथं हा जो कंस, इथं समजा ए नाव दिलं, इथं बी नाव दिलं, इथं सी नाव दिलं, इथं एक्स दिलं नाव, इथं वाय नाव दिलं आणि इथं झेड नाव दिलं. आता 3 महत्वाचे कंस तयार झालेत बघा. हा एक कंस जो आहे ना ए एक्स सी, हा जो कंस आहे, हा कंस काय झाला बाबा तुमचा ए एक्स सी, हा एक कंस आहे. दुसरा जो कंस आहे समजा त्याला लाल कलर मध्ये आपण घेऊयात, हा ए झेड आणि बी हा कंस झाला. आणि तिसरा जो कंस आहे हा समजा तुमच्याकडे झाला बी वाय आणि सी. आता हे जे 3 कंस आहे, हे 3 कंस मिळून काय झाला, एक वर्तुळ तयार झाला. 3 कंस मिळून एक वर्तुळ तयार झाला आणि वर्तुळाचं माप काय असतं, 360 असतं. म्हणून या 3 कंसांची बेरीज जी आहे ती किती असणार आहे, 360 अंश असणार. लक्षात घ्यायचं, 3ही कंसांची बेरीज 360. जागा नाही म्हणून मी लिहत नाही बघा. कंस ए झेड बी अधिक कंस बी वाय सी अधिक कंस ए एक्स सी बरोबर 360 असं म्हणता येईल. मग लक्षात घ्या, समजा याचं माप जर का 100 असेल आणि याचं जर माप समजा 100च्या समजा 90 अंश असेल आणि याचं माप समजा आपल्याकडं असेल 170 असेल, तर या कंसाचं माप किती, तर बघा 90 आणि 170 260 बरोबर, 260 आणि वर्तुळाचं माप असतं 360. आता 360 मधून 260 गेलं तर याचं माप साधारणतः आलं 100 बरोबर, याचं माप 100 येऊ शकतं. म्हणजे अशा प्रकारे बघा 100 आणि 170 270 झाले, 270 आणि 90 झाले बाबा 360. तर बाकी तुमचा कॅल्क्युलेशनचा भाग आहे. पण आता मी गणित सोडवल्यावर जास्त भर देणार नाही, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करण्यावरती भर देणार आहे. ओके, आता पुढे बघा काही सूत्र लक्षात घ्या, पुढे काही कन्सेप्ट आहेत. एकरूप जीवांचे संगत कंस, ही एक कन्सेप्ट महत्वाची आहे. समजा माझ्याकडे एक वर्तुळ आहे आणि या वर्तुळामध्ये समजा एक ही जीवा आहे ए बी आणि दुसरी एक जीवा आपण काढली पी क्यू, ए बी आणि दुसरी जीवा आहे पी क्यू. समजा या 2 जीवा एकरूप असतील, जीवा ए बी एकरूप जीवा पी क्यू असेल. हा गुणधर्म बघा समजून घ्या. जर या 2 जीवा एकरूप असतील तर त्या या जीवांमध्ये असणारे संगत कंस एकरूप असणार. आपल्याला प्रश्न विचारला जाईल की बाबा ह्या 2 जीवा एकरूप आहेत आणि हा जो कंस आहे आपल्याकडे समजा ए एक्स बी, याचं नाव समजा ए एक्स बी, असं सांगतील की बाबा माप कंस ए एक्स बी, माप कंस ए एक्स बी बरोबर देतील बाबा 100 अंश. आणि आपल्याला म्हणतील की माप कंस पी वाय क्यू, समजा याला वाय म्हणा, पी वाय क्यू किती हे काढायला सांगितलं जाईल. मग आता लक्षात घ्या, ह्या 2 जीवा एकरूप आहेत, ए बी आणि पी क्यू एकरूप आहेत, तर एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. ओके, एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप म्हणून 2 जीवा एकरूप, तर त्यांच्यामध्ये येणारा हा कंस आणि इथे येणारा हा कंस हे दोघे सुद्धा एकरूप, म्हणून पी वाय क्यू हा जो कंस आहे तो सुद्धा तुमच्याकडे किती असणार आहे, 100 मापाचा. हा वरचा 100 तर खालचा 100. एकंदरीत तुम्हाला कन्सेप्ट सांगायचे मला सोडवण्याच्या पेक्षा ती कन्सेप्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे. मग इथं तुम्ही लिहू शकता की बाबा 2 जीवा एकरूप आहेत, तर म्हणून आपण या ठिकाणी लिहिणार की बाबा माप कंस ए एक्स बी बरोबर माप कंस बी वाय सी बरोबर 100 अंश. दोघांची मापं सारखी असणार. झालं, सॉरी बी वाय सी नाहीये, पी वाय क्यू आहे. ओके, पी वाय क्यू बरोबर 100 अंश. तर अशा प्रकारे या सगळ्या कॅल्क्युलेशन्स आपल्याला करता येईल, हे गुणधर्म समजून घेता येतील. ठीक आहे, आता पुढे बघा, पुढचा जर आपण प्रश्न बघितला, चक्रीय चौकोनाचे प्रमेय, हा एक गुणधर्म आहे. चक्रीय चौकोन कशाला म्हणतात, अशा प्रकारे वर्तुळामध्ये जर अंतर्लिखित असेल त्याला चक्रीय चौकोन म्हणतो. आणि चक्रीय चौकोनाचा प्रमेय काय की बाबा, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. सम्मुख कोन म्हणजे काय, समोरासमोरील कोन, आणि पूरक म्हणजे काय, त्यांच्या कोनांच्या मापांची बेरीज, त्या कोनांच्या मापांची बेरीज 180. पूरक म्हणजे ज्यांची बेरीज 180, म्हणजे समोरासमोरील कोनांच्या मापांची बेरीज 180, म्हणजे कोन ए अधिक कोन सी बरोबर 180 अंश. आणि त्याचबरोबर कोन बी अधिक डी, कोन बी अधिक कोन डी बरोबर 180 अंश. एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला. ओके, आता यामध्ये एक लक्षात घ्या आणखी एक गोष्ट. समजा जर एचं माप, जर कोन एचं माप जर का 100 अंश असेल तर कोन सी चं माप किती असणार आहे, 180 तून 100 गेले, सी चं माप तुमच्याकडे 80 असणार, कारण दोघांची बेरीज 180. बाकी कॅल्क्युलेट करून तुम्ही काढू शकता प्रश्न आला तर. पण कन्सेप्ट महत्वाची या प्रकरणातली चक्रीय चौकोनाचे प्रमेय. त्यानंतर जीवांच्या बघा, आता ही आकृती मित्रांनो लक्षात घ्या, आकृती आणि आकृतीवरून सूत्र तयार करता आली पाहिजे. या आकृतीवरून 2 सूत्र तयार होतात, एक कोनांशी संदर्भात आणि एक रेषाखंडाशी संदर्भात. पहिलं कोनाशी संदर्भात जर बघितलं तर बघा, कोन इथं हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोन NMS, बघा NMS, कोन NMS याचं जे माप आहे ते काय असतं, 1/2 आणि कंसात माप कंस
बघा मापकंस बघा या कोनाचा जर विचार केला तर या कोनाच्या मध्ये हे दोन कंस जे आहेत ना ते या ठिकाणी आंतरखंडित झाले. एक जो कंस आहे त्याचं नाव आहे NS आणि दुसरा जो कंस आहे त्याचं नाव आहे EF. हे दोन कंस आहे. तर या कोनाचं जे माप जर तुम्हाला काढायचं झालं तर ते माप म्हणजे या दोन कंसांची वजाबाकी असते. म्हणजे माप कंस NS वजा माप कंस EF, माप कंस NS वजा माप कंस EF. अशा प्रकारे आपण हे सूत्र तयार करू शकतो. म्हणजे या आकृतीवरून असं सूत्र तयार होतं. तर या आकृतीवरून हे एक सूत्र तयार झालं बघा. मच्छर आला आणि मच्छरने काय काय लिहून गेलं बघा. तर या आकृतीवरून हे एक सूत्र तयार झालं. त्याचबरोबर या आकृतीवरून आणखी एक सूत्र तयार होऊ शकतं रेषाखंडाशी संदर्भात. तर ते नेमकं कुठलं बघा. तर ते कसं आहे, M पासून सुरुवात करायची. ME पहिलं काय लिहायचं, ME लिहायचं. ME गुणिले परत M पासून सुरुवात करायची, MN लक्षात घ्या, ME गुणिले MN. म्हणजे पहिली एक वरची बाजू क्लिअर केली आणि खाली MF लिहा. पहिलं काय लिहा, MF गुणिले MS. सगळीकडे M आला पाहिजे लक्षात घ्या. M टोकावरती जो आहे तो सगळीकडे आला पाहिजे. चुकून सुद्धा असं नका लिहू. काय काय मुलं काय करतात, ME गुणिले EN लिहितात, तर चुकलं. ME गुणिले EN असं सूत्र नाहीये. ME गुणिले MN आणि MF गुणिले MS असं सूत्र आहे. सगळीकडे M आला पाहिजे. तर अशी जर आकृती आली आणि या आकृतीमध्ये समजा या बाजूंची या रेषाखंडाची मापं दिली, हा 5 दिला, हा 6 दिला, हा 8 दिला, हा काढायला सांगितला, तर खालचं सूत्र वापरायचं. आणि जर या कंसाचं माप 100 दिलं, या कंसाचं माप 30 अंश दिलं, तर या कोणाचं माप काढायला सांगितलं तर वरचं सूत्र वापरायचं. म्हणजे ज्या प्रकारचा प्रश्न विचारला जाईल त्या प्रकारचं सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. आता पुढचा एक प्रश्न बघा जीवांच्या आंतरछेदनाचे प्रमेय. आता इथे सुद्धा बघा, इथे बघा या ठिकाणी ह्या दोन जीवा एकमेकांना आतून छेदतात. तर छेदल्यानंतर इथे बघा हा एक कंस तुम्हाला दिसतोय आणि इथे हा एक कंस दिसतोय. आणि इथं समजा आपल्याला इथं O बिंदू आहे आणि इथं या कोणाचं माप काढायला सांगितलं जाईल. इथं पण दोन सूत्र तयार होतात, या कोणाचं माप किंवा या कोणाचं माप. आता हे दोन्ही जे कोण आहेत ना ते दोन्ही कोण एकरूप असणार कारण विरुद्ध कोण आहे. तर समजा मला या कोणाचं माप विचारलं की कोण AOC बरोबर काय सूत्र येणार, मगाच्या सारखं जे कंसांचा विषय. या कोणांचा माप म्हणजे या दोन कंसांचा विषय होता. तर या दोन कंसांची काय करायची, बेरीज करायची. मगाशी वजाबाकी केली कारण मगाशी तुमचा जो कोण आहे तो असा बाहेर तयार झाला होता, आता आतमध्ये आहे. मला याचं माप कंस कुठले बाबा, दोन माप कंस आहेत. एक आहे AC आणि अधिक माप कंस एक AC आणि दुसरा जो आहे माप कंस आहे BD. असे दोन माप कंस या ठिकाणी दिसतात असं सूत्र. आणि दुसरं सूत्र कुठलं, इथं समजा O बिंदू असेल ते रेषाखंडाच्या संदर्भातलं जर बघितलं तर ते असं आहे बघा. AOB हा आला ना एक जीवा, मग AO गुणिले OB करा, AO गुणिले OB बरोबर. आता COD मध्ये CO गुणिले OD करा किंवा OD गुणिले CO करा. काय करा, CO गुणिले OD. O सगळीकडे आला पाहिजे. म्हणजे असं सूत्र तयार करायचं, AO गुणिले OB CO गुणिले OD. म्हणजे हे 4 दिलं, हे 5 दिलं, हे 3 दिलं, x ची किंमत काढा तर काढता येऊ शकते. तर अशा प्रकारे हा एक गुणधर्म आहे. ठीक आहे. तर प्रत्येक गुणधर्म समजून घेत जा मित्रांनो. आता हा एक शेवटचा गुणधर्म या प्रकरणातला आहे बघा. याच्यामध्ये काय, ही बाबा तुम्हाला दिली एक स्पर्शिका, ही छेदिका. मग इथं कसं सूत्र तयार करायचं, तर ही स्पर्शिका कोण आहे बाबा, PS. तर PS चा वर्ग पहिला काय करायचा, PS चा वर्ग आणि बरोबर मग P पासून सुरुवात, PQ गुणिले PR. बघा PQ गुणिले PR. समजा जर का अशी आकृती आली, इथं स्पर्शिका आली, इथं आला A, इथं आला B, इथं आला C, इथं आला D. काय सूत्र बाबा, AB चा वर्ग. स्पर्शिका कोण आहे, AB. मग AB चा वर्ग बरोबर AC गुणिले AD. सगळीकडे A पाहिजे, AC गुणिले AD सगळीकडे A पाहिजे. हा जो टोकावर आहे तो सगळीकडे पाहिजे. इथं P आहे म्हणून P सगळीकडे पाहिजे. तर एवढं सगळं लक्षात राहिलं पाहिजे आपल्याला. सूत्र कशी तयार करायची हे समजलं पाहिजे आपल्याला. ओके. तर अशा प्रकारे आपण वर्तुळ या प्रकरणातली सगळी सूत्र या 20-22 मिनिटांमध्ये बघितलेली आहे. आता थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला अनाउन्स करतो. बघा गणित भाग 1 आणि 2 तुम्हाला अवघड जात असेल, गणित भाग 1 आणि 2चा काहीच अभ्यास झाला नसेल, 6 माहीची तयारी बाकी आहे, त्याचबरोबर वार्षिक परीक्षेची आणि बोर्डाची तयारी करायची असेल तुम्हाला गणित विषयाची चांगली, तर टेन्शन घेऊ नका. तुमच्यासाठी आपण एक गणित विषयाचा स्पेशल कोर्स बनवलाय. या कोर्समध्ये आपण काय केलंय, गणित भाग 1
आणि गणित भाग 2 मधल्या सर्व प्रकरणांवरती जवळपास व्हिडिओ बनवलेले आहेत. प्रत्येक प्रकरणावर 3 ते 4 व्हिडिओ त्या कोर्समध्ये आपण बनवलेले आहेत. तर त्या व्हिडिओमध्ये आपण काय केलंय की आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला जी गणितं आली होती त्या गणितांवर चर्चा केली. त्याचबरोबर येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेत नेमकी कुठली गणितं येऊ शकतात त्यावर आपण चर्चा केलेली आहे. त्याच्यामुळे खूप इम्पॉर्टंट असा तो कोर्स आहे. तर तो कोर्स तुम्ही क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपला ॲप आहे, ॲपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले. त्या लिंकवर क्लिक करून आपला ॲप डाउनलोड करा आणि त्या ॲपवरती हा कोर्स बनवलाय. तर कोर्स 499 रुपयामध्ये तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे आज आपण जी चर्चा केली, व्हिडिओ नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. बाय सर्वांना, धन्यवाद. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या ॲपवरती जाऊन आपण कशा प्रकारे अभ्यास करू शकतो ते बघूयात. सुरुवातीला हा आपला ॲप आहे. या ठिकाणी इथे आपण क्लिक करू आणि ॲपवरती गेल्यावर बघा अशा प्रकारे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी येईल. इथं जर तुम्ही बाय नसेल केला, हा कोर्स विकत नसेल केला तर इथं क्लिक करून तुम्ही कोर्स बाय करू शकता. आणि बाय जर केला असेल तर इथं क्लिक करूयात. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टोअरमध्ये हा कोर्स दिसेल आणि त्यानंतर इथे क्लिक केलं की या कोर्समध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. यामध्ये ओव्हरव्ह्यू आहे, कंटेंट आहे, लाईव्ह क्लासेस आहे. लाईव्ह क्लासेसवर क्लिक केलं की हे आतापर्यंत लाईव्ह झालेले क्लासेस दिसतील. कंटेंटवरती जर तुम्ही क्लिक केला तर कंटेंटवर बघा इथं सध्या तुम्हाला गणित भाग 1 दिसेल 10वीचं. त्यानंतर तुम्हाला इथं गणित भाग 2 वगैरे पण दिसतील. हळूहळू ते अपडेट केले जाणार आहेत. गणित भाग 1 वर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे बघा गणित भाग 1 मध्ये 2 चलातील रेषीय समीकरणे, वर्ग समीकरणे या प्रकरणांच्या सध्या आपण व्हिडिओ टाकलेले आहेत. त्याचबरोबर इथं खाली सुद्धा तुम्हाला काही कंटेंट पाहायला मिळेल. मागील काही व्हिडिओ आहेत आणि प्रश्नपत्रिका आहे बोर्डाच्या. ओके. आता इथं जर क्लिक केलं तर 2 चलातील रेषीय समीकरणाच्या व्हिडिओ इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी व्हिडिओ पाहायची ती तुम्ही पाहू शकताय. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत इयत्ता 10वी गणित भाग 1. अशा प्रकारे तुम्हाला या व्हिडिओ बघता येईल. आपण जरा बॅकला येऊयात. ओके. आता यानंतर अजून बघा कंटेंट आहेत. त्याच्यानंतर खाली आहे दुसरं प्रकरण आहे, दुसऱ्या प्रकरणाच्या काही व्हिडिओ आहेत. हळूहळू इतर व्हिडिओ सुद्धा अपडेट होतील. आता इथेच तुम्हाला बघा हळूहळू 10वी गणित भाग 1 आहे ना, त्यानंतर गणित भाग 2 आणि इतर कंटेंट सुद्धा ऍड होईल. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं 10वी गणित भाग 1 मध्ये तर इथं खाली काही PDF सुद्धा आहेत. काही PDF नोट्स बघा, पहिल्याच प्रकरणाच्या नोट्स तुम्हाला इथं बघायला मिळतील. तर नोट्स सुद्धा PDF अवेलेबल केलेले आहेत तुमच्यासाठी. ओके. त्याचबरोबर आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यावरती तुम्हाला साधारणतः एकच मिनिट आपण थोडंसं बॅकला येऊयात. याच्यावर तुम्हाला काही फ्री मटेरियल सुद्धा आहे. फ्री कंटेंट कुठं आहे तो पण दाखवतो तुम्हाला. ज्यांनी कोर्स बाय नाही केला त्यांच्यासाठी फ्री कंटेंट बघा. इथं 3 लाईन आहेत ना, 3 लाईन इथं त्यावरती 3 डॉटवरती आपण क्लिक करू आणि इथं फ्री मटेरियल आहे. या फ्री मटेरियलवर क्लिक केलं की तुम्हाला फ्री मटेरियल बघायला मिळेल. ओके. सध्या व्हिडिओज आहेत. ओके. या व्हिडिओ तुम्हाला फ्रीमध्ये बघायला मिळतील. इथं क्लिक केलं की आपल्या जुन्या व्हिडिओ आहेत बऱ्याचशा, त्या तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. बरेच व्हिडिओ. ठीक आहे. ओके. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या ॲपवरती अभ्यास करू शकता. ॲपवरती जाऊन. ठीक आहे. काही कंटेंट फ्री सुद्धा आहे आणि काही कंटेंट पेड सुद्धा आहे. तर बराच कंटेंट आहे तुमच्यासाठी. तर तुम्ही ॲपवरती जाऊन अभ्यासू शकता. आणि जर कोर्स अजून तुम्ही बाय नसेल केला तर इथं बाय बटनावर क्लिक करा. या बाय बटनावर जर तुम्ही क्लिक कराल, क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो कोर्स जो आहे तो परचेस करता येऊ शकतो. ओके. तर तो कोर्स परचेस करा. ॲक्च्युली इथं क्लिक केलं की इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो. आता नाही येणार कारण आता ऑलरेडी यामध्ये परचेस केलेला आहे. इथं आय एम इंटरेस्टेड शब्द येतो. त्यावर क्लिक केलं की तुम्हाला एक व्हॉट्सअपला मेसेज जाईल. त्यावर क्लिक करून तुम्ही कोर्स विकत घेऊ शकताय. हा. ओके मित्रांनो, धन्यवाद.